हा तर ऐका ना, मी काय म्हणते, माझ्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे पण मोबाईल आहे. तर तुमचं मोबाईल बद्दलचं काय मत आहे ना मला सांगा. पण आता मला काय वाटतं ना मोबाईल बद्दल, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता ही ना आमची आरू आहे आणि हिला मोबाईलचं एवढं येड लागलेलं आहे. तर ही ना प्रत्येक गोष्टीला हिला ज्या वेळेस असेल ना तरी पण हिला मोबाईल पाहिजे असतो. आणि हिच्या एवढी मी होते ना तेव्हा मोबाईल काय असतो हे मला माहित नव्हतं. आणि आता जेव्हा मला माहित झाले ना मोबाईल म्हणजे मला पण त्यासारखंच झाले. मला पण असंच होतं की मोबाईल नसताना तर मला काही सुचतच नाही. आणि असं वाटतं की फक्त आपल्या हातात मोबाईल पाहिजे. आणि मोबाईलमुळे असं झालं मला असं वाटतंय की म्हणजे नाही का मी आधी जास्त विचार करायचे किंवा मग नाही का एखाद्या गोष्टीवर हे म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी मला असं वाटायचं की ह्या गोष्टीवर काहीतरी. पण आता मग मोबाईल आला ना तर मला ह्या गोष्टींवर विचार करायला वेळच भेटत नाही असं मला वाटतंय. म्हणजे विचारच करत नाही आणि फक्त मोबाईलमध्येच हे करते किंवा मला जरी वाटलं असं की एखादा प्रश्न मला पडला तर मी त्याच्यावर विचार करत नाही किंवा मग त्याच्यावर विचार करून करून काहीतरी मी असं नाही का म्हणजे मला हे वाटतं की मी असं विचार करून याच्यावर मला हे उत्तर सापडले तर असं पण काय मी करत नाही. डायरेक्ट मग मी ChatGPT खोलते त्याच्यावरच शोधते नाही तर गुगल चालू करते आणि गुगलला विचारते. मला अजून असं पण वाटतं म्हणजे मोबाईल आलाय ना तर म्हणजे आपल्याकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी पण आपण मोबाईल मधून शिकू शकतो. म्हणजे बरंच काय काय तुम्हाला काय पण म्हणजे आता सोशल मीडिया आहे त्याच्यावर पण तुम्ही काय काय गोष्टी हे करू शकता. तुमचा बिझनेस वाढवू शकता. अजून तुम्हाला काहीतरी चालू करायचं म्हणा ब्लॉगिंग म्हणा किंवा अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण तरी मला एवढं सगळं मला स्वतःला कळतं. पण त्याचा मी एवढा वापरच करत नाही. मी फक्त आहे ना मोबाईलमध्ये रील वगैरेच उपयोग करते आणि मग एखादी कोणाची तर रील बघते. मग मला थोडंसं असं डोक्यात नाही का ट्यूब पेटतील थोडं असं वाटतं की नाही हे कसं करतात मग आपण पण तसं केलं पाहिजे. थोड्या वेळापुरतं मला तेवढं मी इन्स्पायर होते. मग एखादी रील शूट करते. मग त्यानंतर माहित नाही परत मला काय होतं. मग परत मी रीलच बघत बसते. तर असा माझा मोबाईल बद्दलचा अनुभव आहे. म्हणजे मला एक वाटतं की नसायलाच पाहिजे होता मोबाईल. कशाला नकोच आहे असं. पण तरी बघा आता तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.